आज आपण पी एम एसबद्दल बोलूया. पी एम एस म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सिस्टम. तर हे जे पी एम एस आहे, हे याच्यावर कंप्लीट सेबीचं रेग्युलेशन असतं. त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ मॅनेजर आपला पोर्टफोलिओ बनवतात. बरेच मार्केटमध्ये अवेलेबल पी एम एस सिस्टम आहेत. मोतीलाल ओसवाल पी एम एस आहे, ए एस केचा पी एम एस आहे, एनजेवेलचा पी एम एस आहे. तर पी एम एसची जी आता सध्याची तिकीट साईज आहे मिनिमम 50 लाख रुपये आहे. आणि याच्यामध्ये जी ॲडवायझरी फर्म आहे ती आपला पोर्टफोलिओ बनवते. आपली जी गुंतवणूक असते त्याच्यात ते आपला पोर्टफोलिओ बनवतात आणि तो आपल्याला शेअर करतात की आम्ही याच्यामध्ये तुमची गुंतवणूक केलेली आहे. आपण त्यांना सगळी ऑथॉरिटी दिलेली असते, म्हणजे पॉवर ऑफ ऑटोनॉमी पण दिलेली असते की ते कधी पण आपले शेअर्स विकू शकतात आणि पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करू शकतात. जे रिसर्च रिपोर्टप्रमाणे त्यांच्या कंपनीच्या फ्युचर प्रॉस्पेक्टप्रमाणे ते त्याच्यात बदल घडवतात आणि ट्राय करतात की आपला जो पोर्टफोलिओ आहे तो मॅक्सिमम 1 इयर 2 इयर याच्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स मिळाले. तर ऑन ॲव्हरेज बघितलं झालं तर साधारणतः 25 ते 30% ते आपल्याला वार्षिक असे रिटर्न देतात. पण हे सगळं मार्केटच्या ज्या जोखीम असते त्याच्यावर अवलंबून असते. पण जर बघितलं पी एम एस जर आपण ठेवला 5-6 वर्षाच्या हॉरिझॉनमध्ये तर बऱ्यापैकी त्याचे चांगले आपल्याला रिटर्न्स मिळतात. बरं, आता याची तिकीट साईज 50 लाख रुपये असते. तर एवढी जी गुंतवणूक आहे साधारणतः 50 लाख म्हणजे आपण म्हणतो की एवढं कोण रिस्क याच्यामध्ये साधारणतः मध्यमवर्गीय माणूस घेऊ शकत नाही. पण त्याला हे जे आपला पोर्टफोलिओ कोणत्या तरी फायनान्शियल ॲडवायझरच्या अंडर तयार व्हावा आणि आपल्याला दररोजच्या ह्या सर्व्हिसमध्ये किंवा दररोजच्या या धावपळीच्या युगात आपल्याला असं मार्केटवर काय चाललं आहे याच्यावर जास्त तो लक्ष देत नाही. तर मध्यमवर्गीय माणसं बरेचसे शोधत असतात की असं काय आहे का की 50 लाख तिकीट साईजच्या खाली आपल्याला असं कोण पोर्टफोलिओ बनवून देईल का. तर मोतीलाल ओसवाल जे फायनान्शियल ॲडवायझरी आहे त्यांनी आता हल्लीमध्ये आय आय पी म्हणून एक छोटे छोटे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस ज्या आहेत त्या लॉन्च केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख 2 लाख 2.5 लाख 5 लाख अशी जी तिकीट साईज आहे जी आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखी आहे. तर सर्वसाधारण माणूस त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि मग त्यांनी ज्याप्रमाणे आता साहजिक तो पोर्टफोलिओ आपल्याला आपल्या डीमॅट होल्डिंगला दिसतो की त्यांनी कोणते शेअर्स घेतलेले आहेत, नंतर कोणकोणत्या किती पर्सेंटेज ठेवलेलं आहे आणि सध्या त्या शेअर्सचा भाव काय चालू आहे आणि आपण त्या संदर्भात कंपनीच्या न्यूज पण बघतो, त्याचे रिझल्ट पण आपण बघतो. आपल्याला काही रिसर्च रिपोर्ट ते शेअर करतात की याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली आणि कंपनीचे रिसर्च याप्रमाणे आम्ही केलेले आहे. तर आपण स्वतः आता त्यांनी ज्या गुंतवणूक केलेली आहे त्याप्रमाणे आपण स्वतः पण की सेपरेट आपली होल्डिंग तयार करू शकतो की ह्या पी एम एस आता एखादा शेअर खाली चालला साहजिक आता एखादा फॉर एक्झाम्पल ओ एन जी सी घ्या 250 साधारणतः 280 रुपये चालू आहे. तो सडनली त्यांनी घेऊन ठेवला आहे आणि त्याचा रेट कमी आला 250. ते काय होल्ड करतात. पण आपण त्याच्यामध्ये ॲव्हरेजिंग करू शकतो. म्हणजे आपल्याला जर कळलं की आपला एखादा शेअर आहे जो पोर्टफोलिओमधला कमी चालला आहे जो त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण परत ॲव्हरेजिंग सेपरेटली करू शकतो आणि कालांतराने मग आपल्याला दिसतं की आपला ओव्हरऑल पोर्टफोलिओ प्रॉफिटमध्ये येतो जेव्हा मार्केटमध्ये परत उछाल येतो किंवा त्या शेअरला परत भाव चांगला मिळतो. तर अशा प्रकारे बरेचसे हुशार जे इन्व्हेस्टर आहेत ते एक पोर्टफोलिओ एक ॲडवायझरी फर्मला देतात बनवायला 5 लाख किंवा 2.5 लाख किंवा 1 लाख या साईजचा ते मॉनिटर करतात त्यांनी कोणते शेअर्स घेतलेत आणि त्याप्रमाणे ते सेपरेट आपला सेम डीमॅट अकाउंटमध्ये वेगळीकडं आपला होल्डिंग इन्व्हेस्टिंग चालू करतात. तर अशा प्रकारे आपण थोडी कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट करू शकतो. शेअर मार्केटमध्ये साहजिक प्रॉफिट होतो पण त्याला पेशन्स लागतात आणि जी इन्व्हेस्टमेंटचा ओघ आहे हा कंटिन्युअस लागतो. म्हणजे दर महिन्याला आपण किंवा दर काही मार्केटमध्ये थोडी उतार येईल किंवा काही शेअर्स कमी येतील तेव्हा परत काही होल्डिंग घेणे
जर चालू ठेवलं तर साहजिक शेअर मार्केटमध्ये आपला पोर्टफोलिओ चांगल्या व्हॅल्यूचा बनतो आणि तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर चांगले रिटर्न्स मिळतात. तर असे हे मोतीलाल ओसवाल पूर्णानगर याच्या चिंचवड येथे ते बरेचसे पोर्टफोलिओ त्यांच्या अंडर बनतात. मी पण स्वतः त्यांच्या अंडर पोर्टफोलिओ बनवलेले आहेत आणि माझ्या मित्रांना पण मी सांगू इच्छितो की तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये आपली होल्डिंग करायची आहे आणि आपल्या एक चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरीच्या अंडर तुमचा पोर्टफोलिओ व्यवस्थित मॉनिटर करायचा असेल, बनवायचा असेल आणि साईड बाय साईड इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मोतीलाल ओसवालची IIP जी आहे, जी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सिस्टम, जे IIP म्हणजे एक छोटे छोटे पोर्टफोलिओ असतात ते तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या मोतीलाल ओसवालच्या डीमॅट अकाउंटमध्ये. ओके, याच्यावर अजून कुणाला काय माहिती असेल तर मला ते कॉन्टॅक्ट करू शकतात.